सर्व माझ्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेला नमस्कार. खरं तर मोदीजींच्या सारखे व्हिडिओ करण्याची वेळ आज जी आली रात्रीचं, त्याचं कारण श्रीकांत शिंदे शिवसेनेचे खासदार यांचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला राहावलं नाही व व्हिडिओ बनवायला लागला. कारण की श्रीकांत शिंदे यांना आंदोलन 29 दिवस होतं की 30 दिवस तेच पूर्णतः माहीत नव्हतं व आंदोलनात किती बहिणींना मारहाण झाली, किती बहिणींचे कपडे फाडले, किती लेकींची दुर्दशा केली ह्या सरकारने. त्यांना ही दुर्दशा करण्यासाठी आदेश कुणी दिलता हे सर्वात आधी महत्त्वाचं. ते आज संसदेमध्ये बोलताना एक शब्दही मुलींना लाठीचार झाला, मारलं, हाणलं, नवे त्यांचे काय नाही ते हाल केले, त्याच्यावर एक शब्दही बोलले नाहीत. श्रीकांत शिंदे साहेब, तुमच्या जर पाठीराख्या बहिणीला जर असं झालं असतं मारहाण, तर तुम्हाला काय वाटले असते? तुम्हाला वेदना झाल्या नसत्या का? परंतु तुम्हाला त्या मुलींच्याबद्दल काही वाटलं नाही, त्यामुळे तुम्ही संसदेत त्या मुलींच्याबद्दल एक शब्दही बोलले नाहीत. व राहुल गांधींना बोलताना तुमची जी जीभ घसरली, परंतु राहुल गांधी एक अतिशय हुशार, विचारवंत व अभ्यासू प्रवृत्तीचं नेतृत्व म्हणून सर्व जनता आता त्यांच्याकडे पाहत आहे. तुम्हाला जर आंदोलन एवढंच जर सोपं वाटत होतं तर तुम्ही आधीच का नाही त्यांचा राजीनामा घेतला? मुलांना हाणू घेतलं, मारू घेतलं मुलींना, आणि मग तुम्ही राजीनामा घेता. त्यामुळे तुम्ही राजीनामा घेतला म्हणजे काही जहागिरी कमावली नाही. त्या मुलींना लाठीचार केला, त्या मुलींना मारलं, अक्षरशः रक्त काढलं. त्यावेळी तुमच्या डोळ्यावर काय झापड होती का? डोळ्यावर पट्टी बांधणारे तुमचे निर्दयी जातीचे सरकार आज त्या लेकरं रडत होते आणि तुम्ही हसत होते. तुमचे शिक्षण मंत्री कुठे गेलो होतं तुमची नियत? आणि आता राहुल गांधींच्यावर आमच्या टीका करता. तुम्हाला जर एवढी आस्था होती, सर्व काही गोष्टी समजत होत्या, तुम्ही जंतर मंतरवर जाऊन आंदोलनात का गेले नाही? तुम्ही आधी त्याचं उत्तर द्या. आपल्या महाराष्ट्रातीलच मुलगा होता जंतर मंतरवर आंदोलन करणारा, त्याच्याबरोबर जाऊन तिथं तुम्ही का बोलले नाहीत? त्याला पण मराठी येत होती, तुम्हाला पण मराठी येत होती, मग बोलायचं ना तिथं जाऊन. एवढे घाबरत नव्हते तर त्याच्यामुळे संसदेत बोलू शकतात, परंतु जंतर मंतरवर जाऊन असे बोलायला पाहिजे होते. राहुल गांधींवर टीका करण्यासाठी 10 वेळा विचार करा, मग टीका करत जा. सर्व जनतेला कळलं आहे तुमचा बाजार काय आहे तो.